पालघर तालुक्यातील टेन लहांगेपाडा येथील जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतंय. शाळेचे कौलारू छत अनेक ठिकाणी तुटलं असून पावसाळ्यात वर्गखोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गळतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कोरडी जागा मिळत नाही. शिक्षकांनाही विद्यार्थ्यांचं अध्यापन करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांसाठी बसवण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याचे फिल्टर मशीन गेल्या 1 वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे चिमुकल्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्यापासूनही वंचित राहावं लागत असून त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शाळेच्या गळतीसह इतर समस्यांबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी नेमकी कोण घेणार असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करतायत. आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येची तातडीनं दखल घेऊन शाळेची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अनवर शेख, पालघर.